आजच्या इंटरनेटच्या जमान्यात आपण अनेक सोशल मीडिया ॲप्सचा वापर करतो आणि कळत नकळत अनेक इमोजीचा वापर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतो. पण भारतात इंटरनेट येण्यापूर्वी एका मराठी लेखकाने पत्राद्वारे इमोजीचा वापर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि हे लेखक म्हणजे पु ल देशपांडे. पु ल जितके उत्तम लेखक होते त्याहीपेक्षा त्यांचं मराठी भाषेवरचं ज्ञान प्रगाढ होतं. ते फक्त माणसाच्या बोलण्यावरून तो माणूस कुठच्या गावचा आहे हे तत्काळ सांगायचे. इतकंच नाही तर मराठी भाषा विविध प्रकारे वापरण्यात ते पटाईत होते. सगळीकडे भाई अशी ओळख असणारे पु ल मुलांमध्ये मूल होऊन मिसळायचे. त्यांची ही छोटी दोस्त मंडळी त्यांना भाई काका म्हणायची. अशाच एका त्यांच्या छोट्या दोस्ताला म्हणजेच त्यांचा भाचा उमेश ठाकूरला तो 4 वर्षाचा लहान असताना ह्या भाई काकांनी 1964 साली एक खास पत्र लिहून दिल्लीला पाठवलं होतं. उमेश आपल्या आई वडिलांबरोबर नुकताच दिल्लीला शिफ्ट झाला होता आणि त्याला दिल्ली कशी वाटली ह्याची विचारपूस करण्यासाठी पुलंनी हे पत्र लिहिलं होतं. आणि या पत्रात पुलंनी मजकुरासोबत चित्रांचा वापर केलेला आढळतो. आजच्या काळात जसं आपण इमोजीचा वापर करतो तशाच प्रकारे चित्रांचा वापर करत पुलंनी हे पत्र लिहिलं. या पत्रात पुलं म्हणतात, प्रिय उमेश, तुझं पत्र मला मिळालं. मला फार आवडलं तुझं अक्षर, फारच सुंदर झालंय. मला व तुझ्या आत्तेला तुझी व तुझ्या बहिणीची आठवण येते. हे लिहिताना पुलंनी चित्रांचा वापर केलाय. आजच्या इमोजीच्या जमान्यात आपण आपल्या भावना ह्या चित्रांद्वारे व्यक्त करतो. मात्र तब्बल 54 वर्षापूर्वी लिहिलेलं हे पत्र म्हणजे पुलंच्या कल्पनाविष्काराचा एक उत्तम नमुनाच म्हणायला हरकत नाही. पुलंच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली ह्या सिनेमाचा उत्तरार्ध येत्या 8 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात पुलंच्या अशाच अनेक आठवणींवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात सागर देशमुख, इरावती हर्षे, विजय केंकरे, शुभांगी दामले हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पुलंचं हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.